नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. कणकवलीत गांजासह दोघे ताब्यात. गोपनीय माहितीवरून पोलिसांनी रचला सापळा. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई. एसटी स्मार्ट कार्ड केंद्राचा भोंगळ कारभार. स्मार्ट कार्ड केंद्राला वारंवार कुलूप. कुडाळमध्ये ज्येष्ठ नागरिकांची मोठी परवड. पेणमध्ये जनआरोग्य समितीची सभा. साथीचे रोग रोखण्यासाठी आरोग्य शिबिरे. गावोगावी स्वच्छता मोहीम राबवणार. आणि दोडामार्ग तालुक्यात तब्बल 11 वर्षांनंतर झालेली आमसभा चांगलीच गाजली. आमसभेत गोंधळ, धक्काबुक्की आणि आरोप प्रत्यारोप. पाहुयात सविस्तर वृत्त. कणकवलीत गांजाची खरेदी विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले आहे. या कारवाईत 1.798 किलो गांजा आणि 2 दुचाकी असा एकूण 1,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कणकवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गांगो मंदिर ते गणपती साना जाणाऱ्या रस्त्यालगत टेंबवाडी येथील आम्रपाली सोसायटीजवळ काही जण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पंच आणि प्रामाणिक वजन काटा धारकाला सोबत घेत सापळा रचला. कारवाई दरम्यान सूर्यकांत राघव घाडीगावकर, वय वर्ष 29, राहणार वागदे देऊळवाडी, तालुका कणकवली याच्यासह एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले. झडतीमध्ये 2 प्लास्टिक पिशव्यांमध्ये गांजा आढळून आला असून त्याचे वजन 1.798 किलो असून किंमत 60,000 रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. यासोबतच 80,000 आणि 40,000 रुपये किमतीच्या 2 दुचाकी जप्त करण्यात आल्या. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली. राज्य परिवहन महामंडळाच्या ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठीच्या स्मार्ट कार्ड योजनेबाबत कुडाळमध्ये संताप व्यक्त होतोय. कंत्राटदार कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे कुडाळ बस स्थानकातील स्मार्ट कार्ड केंद्र वारंवार बंद राहत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. त्यामुळे लांबच्या गावांमधून स्मार्ट कार्ड काढण्यासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची मोठी परवड होत आहे. शेतीची कामे सुरू असताना वेळ काढून नागरिक बस स्थानकात येत आहेत. मात्र तासनतास प्रतीक्षा केल्यानंतरही कार्यालयाला कुलूप पाहायला मिळत असल्याने वेळ, पैसा आणि श्रम वाया जात असल्याची नाराजी व्यक्त होतीये. गुरुवारी या प्रकाराचा निषेध करत ठाकरे शिवसेना पक्षाचे युवा सेना प्रमुख मंदार शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी आणि संतप्त ज्येष्ठ नागरिकांनी एसटी अधिकाऱ्यांना घेराव घातला. स्मार्ट कार्ड योजनेच्या कामाचे कंत्राट खासगी कंपनीला देण्यात आले असून यामुळे एसटी कर्मचारी आणि प्रशासन जबाबदारी झटकत असल्याचा आरोप करण्यात आला. कंत्राटदार आणि कर्मचाऱ्यांवर प्रशासनाचा अंकुश नसल्याचं देखील नागरिकांचं म्हणणं आहे. त्यामुळे स्मार्ट कार्ड केंद्र नियमित सुरू ठेवून नागरिकांची होणारी गैरसोय तातडीने दूर करावी अशी मागणी होत आहे. झाले इल्यार आमका सांगल्यानी फोन करतो मग नेऊ घ्यावा 22 तारखे येऊ सांगले. मी काल येऊन गेलोय तर ते नाही बंद होता, पण आज येवले आज पण बंदच आहे. पिंगळेसून येलोय मी 2 तास, त्या दिवशी 2-3 तास थांबले काढताना. कामाची माणसं आम्ही किती वेळ थांबणार. आज मी आता येलोय ओरोशीसून मी येले आता काय सांगतो आता काय तर सगळं नाहीच असत, बंदच आहे ना. मी काल आलो, काल ऑफिस बंद. आज आलो, आज ऑफिस बंद. आम्ही करायचं काय? आमची जेवणाची सोय करा सर्व अधिकाऱ्यांनी, नाही तर आमची कार्डाची सोय करा वेळेत, एवढी माझी विनंती आहे. गेले ते 15 दिवस या ठिकाणी बघतोय की शासनाकडनं योजनेचा मजा उडालेला दिसतो आणि वारंवार सूचना दिल्या होत्या. या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक देखील ताटकळत आहेत. जर यांच्या कामामध्ये सुधारणा नाही झाली तर उद्या आम्ही एसटी डेपो मॅनेजरला निश्चितच शिवसेनेच्या माध्यमातून घेराव घालणार आहोत. महाराष्ट्रातील आस्थापनांच्या पाट्या मराठीत असाव्यात या मुद्द्यावर मनसे आक्रमक असतानाच महाड MIDC मध्ये याचा परिणाम पाहायला मिळाला आहे. महाड MIDCच्या हद्दीत अनेक वर्षांपासून कंपन्यांच्या नावांचे बोर्ड इंग्रजीत असल्याचा मुद्दा उपस्थित करत मनसेने कंपनी प्रशासनाला मराठी पाट्यांसाठी इशारा दिला. त्यानंतर बिर्ला ओपस कंपनीने मनसे जिल्हाध्यक्ष राज पार्टे यांच्याकडे आस्थापनाचे नाव मराठीत करण्यासाठी मुदत मागितली. काही दिवसातच कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठळक मराठी अक्षरांमध्ये कंपनीच्या नावाचा बोर्ड लावण्यात आला. महाड MIDC मधील इतर कंपन्यांचे बोर्डही लवकरच मराठीत दिसतील असा दावा मनसेकडून करण्यात आलाय. हा महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या आणि मराठी अस्मितेचा विजय असल्याचं मनसेनं म्हटलंय.
स्थानिक भूमिपुत्र आणि कामगारांच्या प्रश्नांसाठी पुढेही आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। यावेळी मनसेचे महाड तालुका अध्यक्ष मंगेश शिंदे, तालुका सचिव अमोल दळवी, शहराध्यक्ष पंकज उमासरे, विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष अथर्व देशमुख, रोहित सावंत आणि सोहेल गैबी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। मी पंकज उमासरे, मनसे महाड शहराध्यक्ष। आमचे रायगड जिल्हाध्यक्ष श्री राज पार्टे साहेब यांनी सर्व कंपनींना अल्टिमेट दिल्यानंतर की तुम्ही जे इंग्रजी नाव आहेत ह्या कंपन्यांच्या आस्थापनांचे ते मराठीमध्ये करा। त्यानंतर काही दिवसामध्ये बिर्ला कंपनीने मराठीचा अपमान करत छोट्या पाट्या लावलेल्या। त्यानंतर आम्ही त्यांना सज्जड काय मनसे स्टाईलने दम द्यायचा तो दिला आमचे जिल्हाध्यक्ष राज साहेब पार्टे यांनी। त्यानंतर त्या कंपनीने काही मुदत मागितली। त्यानंतर आज खूप दिवसांनी हा इथं मराठीमध्ये बोर्ड लागलेला आहे। तर हा एक प्रकारे मनसेचा आणि सतत पाठपुरावा केल्यामुळे हा आमचा पक्षाचा आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि मराठी माणसाचा विजय आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये राज पार्टे साहेब असतील किंवा अजून आमच्या पक्षाचे सर्व पदाधिकारी, तालुका अध्यक्ष असतील, विद्यार्थी सेनेचे सर्व पोरं असतील, यांच्यामार्फत मराठी माणसासाठी आणि ह्या कंपनीमध्ये विद्यार्थ्यांचा सर्व कामगारांसाठी जे काही प्रश्न असतील ते सुद्धा आम्ही घेऊ। आणि लवकरच जर अजून काही प्रमाणात ह्या कंपनीमध्ये मराठीमध्ये बोर्ड राहिले असतील तर ते सुद्धा लवकरात लवकर करावे, नाहीतर मनसे स्टाईलने आम्ही त्याला सर्व प्रत्येकाला उत्तर देऊ। पावसाळ्यानंतर साथीचे रोग पसरण्याची शक्यता लक्षात घेता पेण तालुक्यात आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत। प्राथमिक आरोग्य केंद्र जिथे येथे जन आरोग्य समितीची सभा आयोजित करण्यात आली होती। या सभेत तालुक्यात जन आरोग्य शिबिरे घेऊन नागरिकांची रक्त तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला। तसेच गावोगावी स्वच्छता मोहीम राबवून डास फवारणी करण्याचे आदेश BDO यांनी दिले आहेत। येत्या आठवड्याभरात ग्रामसेवकांच्या माध्यमातून ही स्वच्छता मोहीम पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे। साथीचे रोग पसरण्याची शक्यता लक्षात घेता प्रत्येक गावात स्वच्छता राखणे आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले। दरम्यान आरोग्य केंद्रांमधील डॉक्टरांची कमतरता दूर करण्यासाठी राज्य सरकारकडून लवकरच नवीन भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे। तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात डॉक्टरांची नियुक्ती आणि अतिरिक्त कार्यभार देऊन रिक्त जागा भरण्यात येणार आहेत। ज्या ठिकाणी डॉक्टरांची कमतरता आहे त्या ठिकाणी नियुक्ती करून नागरिकांना आरोग्य सेवेपासून वंचित राहू दिले जाणार नाही असे आश्वासन देण्यात आले। स्वच्छता राहायला पाहिजे यासाठी BDOने आदेश आम्ही दिलेच आहेत। त्याचबरोबर भागामध्ये साथीचे रोग पसरण्याची शक्यता जास्त आहे, त्याच्यामुळे आम्ही जन आरोग्य शिबिर त्या ठिकाणी घ्यायचं ठरवलं आहे। रक्त तपासणी करायची ठरवलेली आहे आणि ते तसे आदेश या ठिकाणी तालुका आरोग्य अधिकारी नकाते साहेब यांना दिले आहेत। त्यांनी तातडीने त्या प्रकारची कारवाई करून घेणार आहे जेणेकरून आरोग्य सुधारेल। त्याचप्रमाणे गावामध्ये स्वच्छतेसाठी प्रत्येक ग्रामसेवकांना सांगितलेले की स्वच्छता प्रत्येक गावामध्ये व्हायला पाहिजे। काही ठिकाणी डासांची फवारणी व्हायला पाहिजे, तसं सुद्धा काम ते येत्या आठवडाभरात काम करणार आहेत। भागामध्ये एक नवीन बदल जो आरोग्यरूपी बदल आहे तो बदल आम्हाला पाहायचा आहे आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करू। सरकारने जे काय नवीन भरती आहे ती भरतीची प्रक्रिया थोडी थांबवली आहे आणि निश्चितपणे ज्या वेळेला राज्य सरकार आपल्याला मनुष्यबळ आहे तो मनुष्यबळ पुरवठा केल्यानंतर आपण त्या ठिकाणी ती जी काय भरती आहे ती करणारच। परंतु तसं असलं तरी जिथे कमतरता असेल तिथे सुद्धा नवीन नवीन डॉक्टर्स अपॉइंटमेंट करून नवीन नवीन जागा किंवा कोणाला चार्ज देऊन त्या ठिकाणची जागा रिक्त राहणार नाही आणि सेवेपासून नागरिक वंचित राहणार नाही याची आम्ही काळजी घेणार आहोत। खारघरमधील पांडवकडा धबधब्यात व्यक्ती बुडाल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत शोध मोहीम सुरू केली। माहिती मिळाल्यानंतर अवघ्या 1 मिनिटात अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले। मात्र त्यावेळी जोरदार पाऊस सुरू असल्याने आणि धबधब्यातील पाण्याचा प्रवाह वाढल्याने बचाव कार्य मोठे आव्हानात्मक ठरले। जवानांनी दोरीच्या साहाय्याने परिसरात शोध घेतला। त्यानंतर पाण्यात उतरून शोध मोहीम सुरू असताना दगडाच्या कपारीत तब्बल 10 ते 12 फूट खोलवर व्यक्ती आढळून आली। जवानांनी मोठ्या शर्थीने त्या व्यक्तीला पाण्याबाहेर काढले। त्यानंतर स्ट्रेचरच्या साहाय्याने त्याला खाली आणण्यात आले। पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पाठवण्यात आले आहे। जोरदार पाऊस, वाढलेला पाण्याचा प्रवाह आणि दगडांच्या कपारी यामुळे बचाव कार्य अत्यंत कठीण होते। मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परता दाखवत शोध मोहीम राबवून व्यक्तीला बाहेर काढण्यात यश मिळवले। रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांचा जिल्ह्यातील सर्वोत्तम 100 पोलीस प्रमुखांच्या मानाच्या यादीत समावेश झाला।
फेम इंडिया एशिया पोस्टने प्रसिद्ध केलेल्या यादीत स्थान मिळवल्यानं रत्नागिरी जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. फेम इंडिया आणि एशिया पोस्ट संस्थांकडून देशभरातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस प्रमुखांची निवड करण्यात आली. गुन्हेगारीवर नियंत्रण, कायदा सुव्यवस्थेचे प्रभावी व्यवस्थापन, नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य, आपत्कालीन परिस्थितीत निर्णय क्षमता, सक्षम नेतृत्व आणि पोलीस दल व नागरिकांमध्ये विश्वासाचे नाते निर्माण करण्याची क्षमता अशा विविध निकषांवर ही निवड करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. नितीन बगाटे यांच्या कार्यकाळात रत्नागिरी जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासोबतच गुन्हेगारी विरोधात कारवाई, नागरिकांच्या तक्रारींची तत्पर दखल आणि जनतेशी सुसंवाद यावर भर देण्यात आला. नागरिकाभिमुख पोलिसिंगला प्राधान्य देणाऱ्या त्यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करण्यात आले आहे. त्यांच्या या निवडीमुळे जिल्हा पोलीस दलात समाधानाचं वातावरण आहे. बेस्ट ऑफिसर्समध्ये ज्यांनी पूर्ण कंट्री लेवलला, देश लेवलवर जे त्यामध्ये सर्वे केला, त्यामध्ये त्यांनी आयडेंटिफाय केलं तर असे एकूण 100 लोकांची त्यांनी यादी तयार केली की जे बेस्ट ॲडमिनिस्ट्रेशन आणि बेस्ट कायदा सुव्यवस्था, क्राईम सगळ्याच बाबतीमध्ये पोलीस अधीक्षक निवडण्याचं काम केलं. त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या 4 लोकांचा उल्लेख झाला. त्यामध्ये आपल्या या रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाचे अधीक्षक आदरणीय बगाटे सरांचं नाव त्यामध्ये आहे आणि हे आपल्या सर्वांसाठी रत्नागिरी जिल्ह्यासाठी. उरण नगर परिषदेत गेल्या 2 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या वारस हक्काचा प्रश्न अखेर मार्गी लागला. वारस हक्क योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या 19 उमेदवारांची सफाई कर्मचारी पदावर अधिकृत नियुक्ती करण्यात आली असून या सर्वांनी सेवेला सुरुवात केली. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेले आदेश, महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे आदेश आणि नगरपालिका प्रशासन संचालनालयाच्या प्रशासकीय आदेशांच्या अनुषंगाने ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. नगरसेवक गणेश शिंदे, अतुल ठाकूर, प्रमिला पवार आणि मंगेश कासारे यांनी हा प्रश्न सभागृहात उपस्थित केला होता. नगरसेविका प्रमिला पवार यांनी कागदोपत्री पुराव्यांसह बाजू मांडली. त्यानंतर नगराध्यक्ष भावना घाणेकर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून आयुक्त तथा संचालक अभिषेक कृष्णा यांची भेट घेतली. त्यांच्या पाठपुराव्यानंतर 19 वारसांना नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला. नव्याने रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या प्रक्रियेसाठी म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनचे पदाधिकारी ॲडव्होकेट सुरेश ठाकूर, संतोष पवार आणि अनिल जाधव यांनी देखील नगराध्यक्ष व नगरसेवकांचे अभिनंदन केले. दिव्यागार येथे सागरी सुरक्षेसोबतच सायबर गुन्हेगारीबाबत जनजागृती करण्यासाठी सागर रक्षक दल मेळावा उत्साहात पार पडला. दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रथमेश रिसॉर्ट येथे 13 ऑगस्ट रोजी श्रीवर्धन उपविभागातील या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. पोलीस अधिकारी, कोळी बांधव आणि सागर रक्षक यांच्यातील संवाद अधिक बळकट करणे हा या मेळाव्याचा उद्देश होता. यावेळी श्रीवर्धनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड, म्हसळ्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र जाधव आणि दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष औटी उपस्थित होते. समुद्रकिनारे, खाडी आणि बंदर परिसरातील संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्याच्या सूचना सागर रक्षकांना देण्यात आल्या. मच्छीमार बोटींचे नोंदणी क्रमांक स्पष्ट ठेवण्याचे देखील आवाहन करण्यात आले. यासोबतच OTP आणि बँक खात्यांची माहिती कोणालाही देऊ नये, तसेच सायबर फसवणूक झाल्यास 1930 या हेल्पलाईनवर संपर्क साधावा असे सांगण्यात आले. आपत्कालीन परिस्थितीत 112 क्रमांकाचा वापर करण्याचं आवाहन देखील करण्यात आलं. मेळाव्याला सुमारे 200 सागर रक्षकांसह विद्यार्थी, मच्छीमार आणि नागरिक उपस्थित होते. आम्हाला तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे. आपण सर्व बोटींना कलर कोडिंग केलेलं आहे. कलर कोडिंग केले त्यामुळे तुम्हाला कोणती बोट कुणाची आहे, काय आहे हे सर्व समजतं. आणि एखादा ज्यावेळेस शत्रू आपल्याकडे येतो किंवा एखादा कोणती सस्पेक्टेड संशयास्पद वस्तू असते त्यावेळेस ते आमच्या अगोदर तुम्हाला समजतं. आम्हाला तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे की ज्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्ही आमच्यापर्यंत तात्काळ पोहोचवाव्या. हा या सागरी मेळाव्याचा उद्देश आहे. भरपूर ठिकाणी होतं. पहिला आपण बघायचं ATMच्या बाहेर एखादं वॉचमन असायचं. आता भरपूर बँका त्यांचा एक्सपेन्सेस कमी करण्यासाठी वॉचमॅन काढून टाकले त्यांनी आणि इन्शुरन्स काढून म्हणजे जरी चोरी झाल्या किंवा ATM पळवून जरी गेलं तर इन्शुरन्स म्हणून भेटले त्यांना बँकवाल्यांना. त्यामुळे असा ATMच्या ठिकाणी त्यांनी वॉचमॅन ठेवायची बंद केलं. आणि अशा ठिकाणी फ्रॉडस्टर जो असतो, फ्रॉड करणारा व्यक्ती तो जातो, ते इन्स्ट्रुमेंट लावतो, की जिथं आपण बटन टाकतो तिथं पिन कॅमेरा लावतो. तुम्हाला लक्षात पण येणार नाही की तिथे काय लावलेलं आहे. तर मग तो ATMच्या बाहेर आहे, त्याच्या 4 व्हीलरमध्ये बसलेला असतो आणि तो तिथं
तो सगळा डाटा वायफाय कॅमेराद्वारे किंवा तो जो पिन कॅमेरा आहे तो वायफाय असतो, सगळं वायफायवर सगळा डाटा कॅप्चर करून घेतो आणि आरामात घरी जाऊन तुमची ज्याने तिथे जाऊन पैसे काढले असतील त्यांच्या ATMचे डुप्लिकेट ATM बनवून तो कुठं दुसरीकडे जाऊन तो पैसे काढू शकतो. खेड दापोली मार्गावरील डेंटल कॉलेज परिसरात गुरुवारी रात्री सुमारे 9 वाजण्याच्या दरम्यान जखमी अवस्थेत एक रानटी कोल्हा आढळून आल्याने खळबळ उडाली. प्राथमिक माहितीनुसार अज्ञात वाहनाची धडक लागल्याने हा कोल्हा जखमी झाला असावा अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. कोल्हा जखमी अवस्थेत असल्याची माहिती मिळताच वन्यजीव रक्षक खेडच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जय पासवान, विश्वास नायर, स्वराज गुजराती, दादू पाटील, क्षितेश दरेकर, युवराज मोरे, अथर्व मगदूम आणि स्वयं रेपाळ यांनी जखमी कोल्ह्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला उपचारासाठी गुरांच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले. उपचारानंतर कोल्ह्याची प्रकृती स्थिर झाल्याने त्याला सुरक्षितपणे जंगल परिसरात मुक्त करण्यात आले. वन्यजीव रक्षकांच्या तत्परतेमुळे जखमी वन्य प्राण्याला वेळीच उपचार मिळाले आणि त्याचा जीव वाचवण्यात यश आले. या बचाव कार्याचे परिसरातून कौतुक होत आहे. पेण तालुक्यातील डोलवी गावात एका घरात घुसलेल्या घोणस जातीच्या विषारी सापाला सर्पमित्रांच्या सतर्कतेमुळे जीवदान मिळाले आहे. डोलवी येथील अजय पाटील यांच्या खोलीत सुमारे 4 फूट लांबीचा घोणस साप आढळून आला. याची माहिती अभय पाटील यांनी सर्पमित्र सुरेंद्र उर्फ नागेश गावंड यांना दूरध्वनीवरून दिली. माहिती मिळताच नागेश गावंड यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि कोणतीही इजा न पोहोचवता अत्यंत कौशल्याने सापाला सुरक्षितपणे पकडले. त्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती वडखळ वनविभागाचे वनक्षेत्रपाल विजय चंद्रात्रे यांना दिली. वनविभागाच्या सूचनेनुसार वनपाल अंजली कटारे आणि वाहन चालक नितीन शिंदे यांच्या सहकार्याने सापाला सुरक्षितपणे जंगलात नेण्यात आले. तसेच त्याच्या नैसर्गिक अधिवासात त्याला मुक्त करण्यात आले. या बचाव कार्यात तन्मय गावंड यांची देखील मोलाची मदत लाभली. दरम्यान साप दिसल्यास नागरिकांनी घाबरून जाऊ नये किंवा सापाला मारू नये, तात्काळ सर्पमित्रांशी संपर्क साधावा असे आवाहन सर्पमित्र नागेश गावंड यांनी केले. मी सर्पमित्र श्री सुरेंद्र उर्फ नागेश गावंड सकाळी डोलवी गावातून एक दूरध्वनी आला आणि तिथे जे बाहेरचे जे परप्रांतीय लोक आहेत त्यांच्या एका रूममध्ये पत्र्याची शेड आहे, त्या शेडमध्ये हा घोणस जातीचा साप घुसला होता. अत्यंत विषारी असा हा साप आहे आणि याला आपण सुरक्षित पकडला होता. आता आपण त्याला जंगल अधिवासामध्ये सुरक्षित सोडणार आहोत. अशा सापांना विनाकारण मारू नका. असे साप आढळल्यास आपल्या विभागातील वनविभाग किंवा सर्पमित्रांना प्रचारण करून बोलावून अशा सापांना वाचवण्याचा प्रयत्न करा. हा जंगलाचा एक भाग आहे, जंगल संपत्ती आहे. अशा सापांना वाचवण्यासाठी प्रयत्न करा. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत लायन्स क्लब ऑफ पेण प्राईड आणि भाऊसाहेब नेने महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण आणि रॅलीचे आयोजन करण्यात आलं. महाराष्ट्र युवा दिवस आणि हर घर तिरंगा उपक्रमानिमित्त गुरुवारी 13 ऑगस्ट रोजी हा कार्यक्रम पार पडला. पेण नगरपालिकेच्या नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष संवर्धन ही काळाची गरज असून प्रत्येकाने अशा उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी केले. प्रायव्हेट हायस्कूल व ज्युनियर कॉलेज तसेच भाऊसाहेब नेने कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या परिसरात सोनचाफा, वड, चिंच, करंज आणि आपटा यांसह 65 वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी मुंबई विद्यापीठाच्या 59व्या युवा फेस्टिवलचे पोस्टर मेकिंग स्पर्धेत उत्तेजनार्थ बक्षीस मिळवून विद्यापीठ स्तरावर निवड झालेल्या झाकिरा अखवारे या विद्यार्थिनीचा नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला लायन्स क्लबचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते. लायन्स क्लब ऑफ पेण प्राईड आणि भाऊसाहेब नेने विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आज इथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न होतोय. खरंच खूप आनंद वाटतोय. लायन्स क्लबच्या माध्यमातून नेहमीच विविध समाज उपयोगी कार्यक्रम हे घेतले जातात आणि वृक्ष लावणं ही मला वाटतं प्रत्येक नागरिकाची आज नैतिक जबाबदारी आहे. वाढलेलं तापमान, पाणी पुरवठ्याची टंचाई या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर झाड लावणं, त्याचं संवर्धन करणं ही आपली जबाबदारी आहे. जगापुढे असणारी ही मोठी मोठी आव्हानं जर आपल्याला रोखायची असेल
तर वृक्षारोपण करणं, कारण का जो निसर्ग आयुष्यभर आपल्यासाठी त्याग करतो त्या निसर्गाप्रती आपलं प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करणं ही काळाची गरज आहे. आणि लायन्स क्लब आणि भाऊसाहेब नेने विद्यालयाच्या माध्यमातून हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने इथे पार झालाय. आजच नाही तर मागे दरवर्षी हा कार्यक्रम होतच असतो, पण 8 दिवसापूर्वी सुद्धा या मंडळींनी 50 झाडं लावण्याचा आणि वाढवण्याचा संकल्प जो केलाय, त्यांच्या या संकल्पाबद्दल निश्चितच पेणची नगराध्यक्ष या नात्याने मी त्यांचं कौतुक करते. समाजाने मला काय दिलं त्याच्यापेक्षा मी समाजासाठी काय करू शकतो ही आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्य पार पडण्यासाठी लायन्स क्लबचे सर्व सदस्य हे कटिबद्ध आहेत, याचा मला निश्चितच खूप आनंद आहे. दोडामार्ग तालुक्यात तब्बल 11 वर्षांनंतर झालेली आमसभा गोंधळ, धक्काबुक्की आणि आरोप प्रत्यारोपांमुळे चांगलीच गाजली. जनतेच्या प्रश्नांवर चर्चा होऊन विकास कामांना गती मिळेल अशी अपेक्षा असताना सभेत वेगळंच चित्र पाहायला मिळालं. आमदार दीपक केसरकर यांनी आमसभा ही आमदारांची नसून जनतेच्या विकास कामांसाठीचे व्यासपीठ असल्याचं सांगितलं. एका युवकाने वारंवार उठून बोलण्याचा प्रयत्न केल्याने सभेच्या कामकाजात अडथळा निर्माण झाला आणि त्यातून कार्यकर्ते संतप्त झाल्याचे त्यांनी सांगितले. कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया योग्य नव्हती असे मान्य करत केसरकरांनी झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली. मात्र राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रविकिरण गवस यांनी आपल्याला धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा केला. तसेच राजू निंबाळकर यांच्यावर कथित अवैध धंद्यांना संरक्षण दिल्याचा आरोप केला. हे आरोप केसरकरांनी फेटाळून लावत निंबाळकरांचे कोणतेही अवैध धंदे नसल्याचे सांगितले. विरोधकांनी घटनेचा निषेध केला. त्यामुळे 11 वर्षांनंतरची आमसभा जनतेच्या प्रश्नांचे व्यासपीठ ठरली की राजकीय संघर्षाचा आखाडा हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. जवळपास दोडामार्ग तालुक्यामध्ये 11 वर्षानंतर माननीय दीपक केसरकर साहेबांनी आमसभा घेतली होती. पण आमसभेचं नियोजन व्यवस्थित होतं, पण काही प्रश्न उपस्थित करत असताना त्यांनी सांभाळलेले म्हणा किंवा इथं दहशत निर्माण करणारे म्हणा की दोडामार्ग तालुक्याला उद्ध्वस्त करणारे काही मंडळी त्यांनी सांभाळलेली आहे हे त्यांनी स्पष्टपणे दाखवून दिलेलं आहे. या सभेमध्ये स्पष्ट मी एकच प्रश्न विचारला होता की जो त्यांनी जिल्हा पंचायत समितीचं पत्र काढलेलं आहे, लेटर पॅडवर BDOची सही आहे आणि BDOना माननीय जिल्हाधिकारी कार्यालयातून त्यांना बडतर्फ करण्यासाठी माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढले होते. तरी असताना ही त्यांच्या सहीने आमसभा कशी होती हा प्रश्न एकच विचारला. त्या प्रश्नावर ते तुटून पडलेत आणि अंगावर माझे आलेले आहेत. ह्यात सर्वात कटकारस्थान करणारे राजू निंबाळकर यांचा हात आहे. राजू निंबाळकरनेच कुठेतरी प्लॅन असला असेल की ह्यांना कुठेतरी शांत करण्याचा विचार केला असेल. कारण राजू निंबाळकरचे जे काही अवैध धंदे आहेत किंवा त्यांचं जे काय लपछपीचं कारस्थान आहेत किंवा त्यांना जे सांभाळणारे अधिकारी आहेत त्यांना कुठंतरी सांभाळण्यासाठी त्यांच्यानी हा त्या ठिकाणी मोडीत काढण्यासाठी सभेचा मला दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे असं मला कुठेतरी वाटतं. तर मुळात ही आमसभा ही मुळातच एक डेव्हलपमेंट वर्कसाठी असलेलं हे एक व्यासपीठ आहे. जो मुलगा आलेला होता या सभेला, मला काही त्याचं नाव माहिती नाही, तो मुळात पुण्याला असतो आणि तो पहिल्यांदाच सभेला आला होता. त्याच्यामुळे मी अध्यक्ष म्हणून 4-5 वेळा त्याला सांगितलं की तू खाली बस. तो न ऐकताच तो सारखा उभा राहत होता आणि त्याच्यामुळे कार्यकर्ते संतप्त झाले आणि थोडासा गोंधळ निर्माण झाला. परंतु शेवटी मी 4 वेळेला 2 वेळेला मंत्री होतो, 4 वेळेला आमदार आहे. मी असं कधीच बघितलं नाही की अध्यक्ष सभेचे जे सांगतात ते या सूचनांचं पालन केलं जातं. हा मुलगा नवीन आलेला होता, तो बाहेरगावून आलेला होता, त्याच्यामुळे त्याला हे प्रोटोकॉल्स माहिती नव्हते. त्याच्यामुळे तो सातत्याने उठून बोलण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याच्यामुळे सभेचं कामकाज सुरू होऊ शकत नव्हतं. एवढ्या वर्षानंतर सभा झाल्यानंतर लोकांची इच्छा होती की कामकाज सभेचं सुरू व्हावं आणि त्याच्यामध्ये तो अडथळे निर्माण करत असल्यामुळे लोक संतप्त झाले आणि त्याच्यातून हा प्रकार घडला. तरी पण आपण बघितलं की स्टेजवरून सुद्धा मी सगळ्यांची दिलगिरी व्यक्त केली, म्हणजे कोणाला असं मन दुखावलं. शेवटी 5-6 तास अतिशय खेळीमेळीने सगळं वातावरण मध्ये ही सभा पार पडली. त्याच्यानंतर जर कोणी मुलाखत देत असेल तर ते चुकीचं आहे. की या दोडामार्ग तालुक्याची अनेक वर्ष हे विरोधक तिकडे जाऊन सांगत होते की आमसभा लागत नाही. आमसभा ही पंचायत समिती एक लक्षात घ्या मार्चमध्ये बसली. पहिली मीटिंग आमची झाली कधी? एप्रिलमध्ये झाली. एप्रिल, मे, जून, जुलै 3च महिने आम्हाला आले. 3 महिन्यात आम्ही काय केली? पहिली आधी आमसभा घेतली, होय की नाही? लोकांच्या प्रश्नासाठी पहिली आमसभा घेतली जी कोणी घेतली नव्हती. आमदार महोदयांनी सुद्धा सांगितलं याच्या पलीकडे घेतली नाही, ती आम्ही आमसभा घेतली. त्याच्यापूर्वी पंचायत समिती बसल्यानंतर आम्ही गावोगावी जाऊन
सभापती आपल्या दारी कार्यक्रम लावला. लोकांच्या प्रश्नासाठी सर्व पंचायत समिती सदस्य सभापती होते. आम्ही या ठिकाणी झटतो आहे. हे कशासाठी की लोकांचे प्रश्न आले पाहिजेत. ठीक आहे, सगळे प्रश्नाचे काही उत्तर मिळणार नाहीत, परंतु ते प्रश्न सुटले पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून आम्ही ही पंचायत समितीची आमसभा लावली. यासाठी जवळजवळ 15 दिवस आम्ही या ठिकाणी सर्व तयारी केली आणि यापूर्वीसुद्धा जे प्रश्न येऊ शकतात त्या प्रश्नावर सुद्धा चर्चा करून अनेक लोकांचं समाधान करण्याचं काम आमसभेपूर्वीसुद्धा आम्ही या ठिकाणी आमच्या लेवलवर केलं. आज जो घटना घडली त्या विषय असा आहे की जो माणूस या ठिकाणी विषय उपस्थित करत होता तो सुद्धा विषय चुकीचा होता आणि त्या विषयाचं 2 वेळा त्याला मार्गदर्शन आम्ही केलेलं आहे. यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.